हॅलो एव्हरीवन. आज आपण स्टँडर्ड 12th बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या सब्जेक्टमधील चॅप्टर नंबर 1 इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट इलिस्ट्रेशन नंबर 8 पेज नंबर 43 पाहणार आहे. सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया. नेने अँड काने आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशिओ 6:4. 6:4 हा त्याचा रेशिओ आहे दोघांचा. त्याला तुम्ही शॉर्ट फॉर्ममध्ये कन्वर्ट करू शकता. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ॲडजस्टमेंट गिवन बिलो. आपल्याला ट्रायल बॅलन्स एक दिलेला आहे आणि ॲडजस्टमेंट खाली दिलेल्या आहेत. प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडिंग अँड बॅलन्स इट ॲज ऑन दॅट डेट. आणि आपल्याला सांगितलेलं आहे प्रिपेअर करा म्हणजे बनवा ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट बनवायला सांगितलेली आहे. तर आपण ट्रायल बॅलन्सला काय करायचं आहे, पेन्सिलनी ते कोणत्या अकाउंटला जाणार आहे ते आपल्याला इथं नोट करून घ्यायचं आहे. तर आता इथं एक लक्षात ठेवा, डेबिट बॅलन्स म्हणजे जी पण ही अमाऊंट आहे याचा मिनिंग आहे हे जे सगळे एक्सपेन्सेस किंवा ॲसेट आहे ती डेबिट बॅलन्स म्हणजे एकतर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जाणार आहे किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला जाणार आहे किंवा बॅलन्स शीटच्या ॲसेटला पोस्टिंग होणार आहे. आणि ह्या साईडला जी अमाऊंट आहे म्हणजे इकडचे जे नाव आहेत आणि अमाऊंट इकडं आहे ह्याचं पोस्टिंग एकतर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला किंवा बॅलन्स शीटच्या ॲसेटला पोस्टिंग होणार आहे. तर आपण बघूया. कॅपिटलचा क्रेडिट बॅलन्स आहे हे तुमच्या लायबिलिटीला जाणार आहे. सन्ड्री डेटर्स हे डेबिट बॅलन्स आहे ॲसेटला जाणार आहे. सन्ड्री क्रेडिटर्स क्रेडिट बॅलन्स आहे लायबिलिटीला जाणार आहे. रेंट 10 months डेबिट बॅलन्स आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला जाणार आहे, पण ह्याला 10 months दिलं आहे म्हणजे ही काय आहे ॲडजस्टमेंट आहे, हिडन ॲडजस्टमेंट आहे. हे आपण पोस्टिंगच्या वेळेस लगेच करून टाकायचे आहे. स्टॉक 1 April 2018 आहे, ओपनिंग स्टॉक आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. प्रिमायसेस ॲसेट आहे. सॅलरी एक्सपेन्सेस आहेत प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. डिस्काउंट, आता डिस्काउंटच्या अमाऊंट डेबिटला पण आहे क्रेडिटला पण आहे. तर हे दोघं डेबिट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या एक डेबिटला पण येणार आहे आणि एक क्रेडिटला पण येणार आहे. मग इथं लिहून ठेवा डेबिट अँड क्रेडिट दोन नाव आहेत. एक 800 रुपये डेबिटला आणि 950 रुपीज क्रेडिटला येणार आहे. म्हणजे डिस्काउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या दोन्ही साईडला येणार आहे. मोटार व्हेकल ॲसेट आहे. सेल्स ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. परचेजेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला कारण डेबिट बॅलन्स आहे. सेलचा क्रेडिट बॅलन्स आहे. वेजेस एक्सपेन्सेस आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. ऑफिस एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. बँक ओव्हरड्राफ्ट लायबिलिटीला. रिटर्न्स बघा डेबिट बॅलन्स आहे हा आहे तुमचा सेल्स रिटर्न आणि 3500 हे क्रेडिट बॅलन्स आहे हे तुमचा परचेज रिटर्न आहे. मी तुम्हाला नेहमी अपवाद सांगायचे की डेबिटला ऑल एक्सपेन्सेस येतात आणि ॲसेट येते, बट त्याला अपवाद आहे रिटर्न्स म्हणजे परचेज रिटर्न, सेल्स रिटर्न आणि ड्रॉईंग हे अपवाद आहेत. हे सोडून बाकीचे सगळे डेबिट बॅलन्स हे नेहमी एकतर ॲसेटचे असतात किंवा एक्सपेन्सेस असतात ट्रेडिंगच्या डेबिटचे आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटचे. तर हे रिटर्न्स आलेले आहेत, हा अपवाद आहे. हे 5500 आहे हे सेल्स रिटर्न आहेत आणि 3500 हे परचेज रिटर्न आहेत. तर दोन्ही साईडला येणार आहे. रिटर्न्स तुमच्या परचेजमधून आणि सेल्समधून लेस होणार आहे. तर वर बघा इथं परचेजेस आहे, ह्याला स्टार करून ठेवा म्हणजे तुमच्या लक्षात येईल परचेज रिटर्न आपल्याला लेस करायचे आहेत. सेल्सला पण आपण स्टार करून घेणार आहोत. खाली सेल्स आलं की त्याला स्टार करून घेऊ. मला वाटतं इथंच होतं सेल्स. सेल्सला पण इथं स्टार करून घेऊ कारण सेल्समधून सेल्स रिटर्न लेस होणार आहेत म्हणजे आपल्याला कळेल. स्टार का केला कारण त्याच्यातून लेस करायचे आहेत रिटर्न्स आणि ती सेल्सची आणि परचेजची अमाऊंट आपल्याला इनर कॉलममध्ये घ्यायची आहे म्हणून स्टार केला. रिटर्न्स ट्रेडिंग अकाउंटला येणार आहे. एक डेबिट बॅलन्स आहे आणि एक क्रेडिट आहे. एक डेबिटला आणि क्रेडिटला. प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट. तर इन्व्हेस्टमेंट ह्या शब्दाला अंडरलाईन करून ठेवा. इन्व्हेस्टमेंट काय आहे तर ॲसेट आहे म्हणून हे प्रॉव्हिडंट फंडात तुम्ही गुंतवलेले आहेत पैसे हे ॲसेटला येणार आहे. हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे एक्झामच्या दृष्टीने तर ह्याला IMP करून ठेवा. त्याच्यानंतर कॅश इन हँड ॲसेटला. प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशनला अंडरलाईन करून ठेवा. कॉन्ट्रीब्युशन या शब्दाचा अर्थ आहे जो कंपनी असते ती काय करते कर्मचाऱ्यांना जो प्रॉव्हिडंट फंड देते त्याच्यामध्ये स्वतःचं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन ठेवते म्हणजे स्वतः काहीतरी कर्मचाऱ्यांना देते. आपण जे प्रॉव्हिडंट फंड जे क्रिएट करतात ना तो कर्मचाऱ्यांच्या सॅलरीमधून काही अमाऊंट त्या फंडाला ट्रान्सफर केली जाते. पण इथं लिहिलं आहे प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन म्हणजे कंपनी पण थोडी पैसे स्वतःचे टाकते
कर्मचाऱ्याला सॅलरी म्हणून किंवा प्रॉव्हिडंट फंड म्हणून, आणि कर्मचाऱ्याच्या पगारातून थोडे पैसे कापून घेतले जातात आणि ते प्रॉव्हिडंट फंडामध्ये इन्व्हेस्ट करून ठेवले जातात. तर कॉन्ट्रीब्युशन आलं की नेहमी लक्षात ठेवायचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, कारण डेबिट बॅलन्स आहे. आणि नुसता फंड आला प्रॉव्हिडंट फंड तर हे येणार आहे लायबिलिटीला. इन्व्हेस्टमेंट ॲसेटला कॉन्ट्रीब्युशन प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, प्रॉव्हिडंट फंड लायबिलिटीला, कॅश ॲट बँक ॲसेटला, इंटरेस्ट ऑन PF इन्व्हेस्टमेंट, PF म्हणजे प्रॉव्हिडंट फंडावरचं इंटरेस्ट आहे. आता इंटरेस्ट कोणाचं आहे बघा, पैसे कोणासाठी ठेवलेत, वर्करसाठी, कामगारांसाठी. मग इंटरेस्ट कोणाला मिळणार आहे, कामगारांना. कंपनीला मिळणार आहे का, नाही, हे कंपनीचं इन्कम नाही आहे. तर हे कंपनीला द्यावं लागणार आहे कोणाला, तर इंटरेस्ट हे त्या वर्करचे पैसे आपण बँकेत प्रॉव्हिडंट फंड नावाचा अकाउंट ओपन करून त्याच्यामध्ये ठेवलेत, म्हणून आपल्याला काय करावं लागणार आहे, जे बँक इंटरेस्ट देणार आहे ते कंपनीचं नाही आहे, ते कोणाचं आहे, कामगारांचं आहे. म्हणून हे कामगारांचं इंटरेस्ट कामगारांना, कर्मचाऱ्यांना किंवा स्टाफला द्यायचं आहे, म्हणून हे लायबिलिटीला येणार आहे, हे लक्षात ठेवा. इंटरेस्ट ऑन प्रॉव्हिडंट फंड. तर ह्या फंडामध्ये हे इंटरेस्ट ॲड करायचं, म्हणजे फंडाचे पैसे पण आपण देणार आहे कामगार रिटायर झाल्यानंतर, आणि त्यांनी जे साठवलेले पैसे आहेत ते बँकेत असतात, त्या बँकेवर बँक पण काय करते, त्याच्यावर इंटरेस्ट देते, ते इंटरेस्ट पण त्या कामगारांचं आहे. म्हणून ते कंपनी काय करणार आहे, त्या वर्करना इंटरेस्ट पण आणि प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे आणि इंटरेस्टचे पैसे रिटायर झाल्यानंतर देणार आहे, म्हणून हे देणं आहे, म्हणून लायबिलिटीला येईल. त्याच्यानंतर ड्रॉइंग्ज लायबिलिटीला येईल, कॅपिटलमधून लेस होईल. तर इथं कॅपिटलला बघा, कॅपिटलला काय होईल, इथं ड्रॉइंग लेस होणार आहे, म्हणून एक स्टार झाला दोघांच्या ह्याला, कारण दोघांचं ड्रॉइंग आहे हे त्यांच्या कॅपिटलमधून लेस होणार आहे. बॅड डेट्स ओल्ड बॅड डेट्स आहेत, आणि RDD आपण स्किप करायची. बॅड डेट्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, RDD आपण ॲडजस्टमेंट झाल्यानंतर पोस्टिंग करणार आहोत. क्लोजिंग स्टॉक आहे, हा ट्रेडिंगच्या डेबिटला येणार आहे, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या ॲसेटला पोस्टिंग होणार आहे. तर क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट तुमच्या पेपरमध्ये 100% असते. त्याच्यानंतर आहे आउटस्टँडिंग वेजेस 3000 अँड सॅलरी 2000. आउटस्टँडिंग आहे वेजेसला आणि सॅलरीला, स्टार करूया, वेजेसला आणि सॅलरीला. आउटस्टँडिंग ॲड होतं पर्टिक्युलर ॲटममध्ये, म्हणजे वेजेसमध्ये 3000 ॲड होईल, आणि सेकंड इफेक्ट त्याचा सरळ म्हणजे बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला होणार आहे. सॅलरीमध्ये 2000 आउटस्टँडिंग ॲड होतील, त्याचा सेकंड इफेक्ट लायबिलिटीला होईल. डेप्रिशिएशन मोटार व्हेकल ॲट द रेट ऑफ 5% पर ॲनम. 5% हे मोटार व्हेकलवर डेप्रिशिएशन आहे, डेप्रिशिएशन लेस होणार आहे मोटार व्हेकलमधून, आणि सेकंड इफेक्ट त्याचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला होणार आहे. राईट ऑफ बॅड डेट्स ऑफ ₹5000. बॅड डेट्स आहेत 5000 रुपये. बॅड डेट्सला पण एक स्टार करू, आणि सन्ड्री डेटर्सला पण एक स्टार करू. डेटर्स, त्याच्यानंतर आहे RDD ॲट 5% ऑन डेटर्स. परत डेटर्सला एक स्टार करूया, आणि बॅड डेट्सला एक स्टार, कारण डेटर्समधून लेस होणार आहे आणि बॅड डेट्समध्ये ॲड होणार आहे. त्याच्यानंतर आहे काने विड्रिव्ह गुड्स फॉर 6000 फॉर हिज पर्सनल यूज. आता हे परत ड्रॉइंग आलं बघा, तर इथं पण हे आहे आणि हे पण ड्रॉइंग आहे. तर हे ड्रॉइंग आहे पर्सनल यूज, म्हणजे त्यानं काय केलेलं आहे, गुड्स गोजड झाला म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला येणार आहे 6000, आणि परत कानेचं जे ड्रॉइंग आहे त्या ड्रॉइंगमध्ये ॲड होईल, आणि एकूण ड्रॉइंग तुमच्या कॅपिटलमधून लेस होईल, किंवा तुम्ही डायरेक्ट कॅपिटलमधून परत ड्रॉइंग म्हणून 6000 लेस केलं तरी चालेल. तर कोणाचं आहे हे, काने, तर कानेला अजून एक स्टार होईल. किंवा तुम्ही इथं ड्रॉइंगमध्ये ॲड करू शकता, 2 पद्धतीनं करू शकता. पहिलं कानेने किती उचललेला आहे गुड्स तुमच्या बिझनेसमधून 15000चा, परत किती 6000चा. तुम्ही दोघांची टोटल करू शकता, म्हणजे 21000 येईल. 21000 तुम्ही कॅपिटलमधून मायनस केलं तरी चालेल. तुम्ही कोणत्याही मेथडनी सॉल्व करा, फक्त ॲन्सर आपलं बरोबर यायला पाहिजे. तर त्याच्यानंतर क्वेश्चन इथं संपलेला आहे. आपल्याला ॲन्सर सॉल्व करायचं आहे. सॉल्व करताना आपल्याला ट्रेडिंग अकाउंट एक ओपन करायचं आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट ओपन करायची आहे. तर सर्वात प्रथम आपण काय करायचं आहे, इथं लिहायचं आहे इन द बुक्स ऑफ नेने अँड काने. नेने आणि कानेचा बुक्समध्ये ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 पर्टिक्युलर्स, आणि इथं डेबिट आहे आणि क्रेडिट हे लिहायला विसरू नका. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड आहे, डेबिट आणि क्रेडिट, आणि त्याच्यानंतर मी एक बॅलन्स शीट प्रिपेअर केली, बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019. आता आपण सुरुवात करूया. पहिलंच आहे कॅपिटल येतं लायबिलिटीला, मग इथं लिहूया आपण नेनेज कॅपिटल, नेने.
नेनेज कॅपिटल. इनरला लिहायचं आहे 15 लाख, 15 लाख व्यवस्थित लिहा, झिरो कट व्यवस्थित लिहा, 15 लाख. त्याच्या खाली आपण 4-5 लाईन सोडणार आहोत. तुम्ही 6 सोडल्या तरी चालतील, 4 लागणार आहेत. त्याच्यानंतर आहे कानेज कॅपिटल. अमाऊंट आहे 10 लाख. त्याच्यानंतर त्याच्या खाली पण 4-5 लाईन सोडा, कारण ह्याच्यामध्ये ड्रॉइंग येणार आहे. 4च लाईन लागणार आहेत, पण तुम्ही 4-5 सोडल्या, 6 सोडल्या तरी चालतील, कारण आपण ड्रॉइंग लेस करणार आहोत. परत नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस येईल तो ॲड किंवा लेस होईल आणि मग तुमची अमाऊंट बाहेर येईल. तर ह्याच्या खाली ड्रॉइंग ॲड होईल, नंतर प्रॉफिट अँड लॉस किंवा नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस काहीतरी येईल, ते पण बाहेर येईल ते ॲड किंवा लेस केल्यानंतर. म्हणजे इथं पण तसंच आहे, ड्रॉइंग आणि नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस असं मिळून तुमची अमाऊंट बाहेर येणार आहे. म्हणजे 3 तरी लाईन तुम्हाला लागणार आहे, जास्तीत जास्त 4 लाईन लागणार आहेत. 1-2 एक्स्ट्रा सोडली तरी चालेल. त्याच्यानंतर आहे सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्स शो ऑन द ॲसेट साईड ऑफ बॅलन्स शीट. सन्ड्री डेटर्स अमाऊंट आहे 4,50,000. 4,50,000. त्याच्या खाली त्याच्यावर 2 स्टार आहेत, म्हणजे तुम्ही 3 लाईन सोडू शकता. तुम्ही 4 लाईन सोडल्या तरी चालेल. 3 लाईन लागणार आहेत आपल्याला. 2 स्टार असतील तर 3 लाईन लागतात. लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही 2 आहेत 4 लाईन सोडल्या तरी चालेल, दुप्पट. तर नंतर आहे सन्ड्री क्रेडिटर्स 3 लाख. सन्ड्री क्रेडिटर्स 3 लाख. त्याला स्टार नाही आहे क्रेडिटर्सला, म्हणून तुम्ही काय करा, बाहेरच्या कॉलममध्ये लिहा 3 लाख, 3 लाख रुपीज. त्याच्यानंतर आहे रेंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला नेहमी एक लाईन स्किप करायची. त्याच्या खाली लिहायचं टू रेंट. अमाऊंट आहे रेंटची 10,000. आता मंथ दिले की लक्षात ठेवायचं ते आउटस्टँडिंग आहे. त्याचं वर्किंग करून दाखवते तुम्हाला. वर्किंग नोट. वर्किंग नोट्स पहिले आहे रेंट 10 मंथ. मंथ दिलेला आहे. मंथ असेल तर नेहमी लक्षात ठेवायचं ते आउटस्टँडिंग आहे. अमाऊंट आहे 10,000 रुपीज. मग कसं काढायचं, 10,000 डिवाइड बाय मंथ. 10 मंथ, 10 मंथ्स. ह्या झिरोला हा झिरो गेला म्हणजे 1,000 पर मंथ. 1,000 पर मंथ. एका महिन्याला 1,000 रुपये रेंट आहे. मग आपलं बघा 10 महिन्याचं दिलं आहे, म्हणजे किती महिन्याचं द्यायचं राहिलं, 10, 11, 12. 12 महिन्याचा 1 वर्ष असतं, म्हणजे 2 महिन्याचं रेंट द्यायचं राहिलं आहे. म्हणून 1,000 इंटू 2 मंथ्स, म्हणजे अमाऊंट येणार आहे 2,000. ही आहे आउटस्टँडिंग. 2,000. हे समजलं का बघा. तर हे महत्त्वाची ॲडजस्टमेंट होती रेंटवरची. मग आपण रेंटवर काय करतो, आउटस्टँडिंग काय करतो, ॲड करतो. ॲड आउटस्टँडिंग. $2,000 बाहेर येतील 12,000. ह्याचा सेकंड इफेक्ट, जर समजा तुमची बॅलन्स शीट इथं असती, ह्याच्या खाली असं समजूया आपण की इथं तुमची बॅलन्स शीट असते, तर ह्या साईडला काय असतं, ह्या साईडला लायबिलिटी असते आणि ह्या साईडला ॲसेट असते. म्हणजे आउटस्टँडिंग जे ॲड कराल त्याचा इफेक्ट सरळ होतो, म्हणजे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला होणार. आणि जर समजा आउटस्टँडिंग ह्या साईडला असतं तर त्याचा इफेक्ट सरळ झाला असता, म्हणजे कुठं आलं असतं, बॅलन्स शीटच्या ॲसेटला आलं असतं. तर ह्याचा इफेक्ट सेकंड होणार आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला, आउटस्टँडिंग रेंट. $2,000 रुपये आउटस्टँडिंग रेंट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट ॲटमचं नाव आहे रेंट नंतर स्टॉक. स्टॉक आहे 5,35,500 ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू ओपनिंग स्टॉक. आउटरला लिहायचं आहे आपल्याला 5,35,500. हे झालं तुमच्या स्टॉकची व्हॅल्यू. त्याच्यानंतर आहे प्रिमायसेस ॲसेटला
प्रिमायसेसची अमाऊंट आहे 8,50,000. प्रिमायसेस 8,50,000. त्याला स्टार नाही आहे म्हणून बाहेर येईल 8,50,000. त्याच्यानंतरचं नाव आहे सॅलरीज येतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. टू सॅलरीज. सॅलरीजची व्हॅल्यू आहे 50,000. 50,000 त्याला स्टार आहे म्हणून आपण आतमध्ये लिहिणार आहोत 50,000. त्याच्या खाली एक लाईन सोडायची, एक डॉट द्यायचा. त्याच्यानंतर आहे डिस्काउंट दोन्ही साईडला येणार आहे. आपण इथं लिहिणार आहोत डिस्काउंट. डेबिट बॅलन्स आहे 800 आउटरला. इथं एक लाईन स्किप करायची आहे, त्याच्या खाली लिहायचं आहे बाय डिस्काउंट. क्रेडिट बॅलन्स आहे 950 आउटरला. त्याच्यानंतर मोटार व्हेकल इज ॲसेट. मोटार व्हेकल 3,70,000 स्टार आहे. 3,70,000 इनरला. त्याच्या खाली एक डॉट सोडून द्यायचा, म्हणजे एक लाईन स्किप करायची कारण त्याला ॲडजस्टमेंट आहे. त्याच्यानंतर आहे सेल्स येणार आहे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय सेल्स. अमाऊंट आहे सेल्सची 8,40,500. 8,40,500. कारण ह्याच्यात सेल्स रिटर्न आहेत म्हणून आपण त्याची अमाऊंट आतमध्ये लिहिली. त्याच्या खाली एक डॉट दिला म्हणजे एक लाईन आपल्याला स्किप करायची आहे. त्याच्यानंतर आहे सेल्स, मोटार व्हेकल झालं, सेल्स झालं. परचेजेस आहे 6,40,500. 6,40,500. इथं येईल टू परचेजेस. एक लाईन सोडायची आहे कारण रिटर्न्स आहेत ते आपल्याला त्याच्यातून लेस करायचे आहेत. त्याच्यानंतर आहेत वेजेस 10,000. त्याच्या खाली आपण लिहूया टू वेजेस 2,000. स्टार आहे म्हणून आपण आतमध्ये लिहू 10,000. स्टार आहे त्याला म्हणून आतमध्ये लिहिलं वेजेस. त्याच्यानंतर आहे ऑफिस एक्सपेन्सेस. इथं येईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. ऑफिस एक्सपेन्सेसची अमाऊंट आहे 20,000 आउटरला. त्याच्यानंतर आहे बँक ओव्हरड्राफ्ट लायबिलिटीला येईल. बँक ओव्हरड्राफ्ट अमाऊंट आहे 1,50,000 आउटरला. त्याच्यानंतर आहे रिटर्न्स. डेबिट बॅलन्स आहे तो क्रेडिटला घ्यायचा म्हणजे सेल्स रिटर्न आहेत लेस रिटर्न्स. अमाऊंट आहे 5,500. तर लेस करून बाहेर काढायचं आहे 0,0,0. 8,35,000 तुमच्या आउटरला येतील. त्याच्यानंतर दुसरा रिटर्न एक आहे बघा, इथं आहे 3,500. लेस परचेज रिटर्न आहेत ते इथं लिहायचं लेस रिटर्न्स 3,500. 3,500. तर अमाऊंट बाहेर येईल बघा 0,0,0. 7 आणि 3 10ची 0 च्याला 1 6,37,000. हे झाले तुमचे रिटर्न्स. नंतर आहे प्रोव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट ॲसेटला. प्रोव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट $8 लाख.
8 लाखाची गुंतवणूक आहे, तुमची इन्व्हेस्टमेंट आहे. कॅश इन हँड 40,000. त्याच्यानंतर आहे प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे, कारण ह्याच्यामध्ये प्रॉव्हिडंट फंड आला आहे, प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट आली, प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन आलं आहे आणि इंटरेस्ट ऑन प्रॉव्हिडंट फंड 4 गोष्टी आलेल्या आहेत. तर तुम्हाला परत एकदा नीट समजवते, कारण हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यामध्ये काय काय आलं आहे बघा. नुसतं जर प्रॉव्हिडंट फंड आलं फंड तर ते जातं लायबिलिटीला. असं आलं की प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट, फंड इन्व्हेस्टमेंट, इन्व्हेस्टमेंट लक्षात ठेवायची, गुंतवणूक आहे, हा फंड आहे, हे येतं ॲसेटला. आणि अजून येतं त्याच्यामध्ये प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन, हे येतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. आणि चौथं आहे प्रॉव्हिडंट इंटरेस्ट ऑन प्रॉव्हिडंट फंड, इंटरेस्ट ऑन PF. PF म्हणजे प्रॉव्हिडंट फंड PF वरील इंटरेस्ट आहे, हे लायबिलिटीला येतं, ह्या प्रॉव्हिडंट फंडामध्ये हे ॲड होतं. तर ह्या चार आयटमसाठी तुमचा हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे, कारण बऱ्याच वेळा पेपरमध्ये बोर्डाच्या पेपरमध्ये ही नावं आलेली आहेत आणि बऱ्याच वेळा मुलं चुकतात. ह्याच्यामध्ये सगळीकडे प्रॉव्हिडंट फंड असं दिसतं, मग मुलांना समजत नाही की ह्याचं पोस्टिंग कुठं करायचं. तर फंड आलं की लायबिलिटीला, इन्व्हेस्टमेंट आलं की ॲसेटला, कॉन्ट्रीब्युशन आलं की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, आणि इंटरेस्ट आलं PFवरचं तर ते लायबिलिटीला. तर हे लक्षात ठेवा, पोस्टिंग करताना व्यवस्थित करा, चुकवू नका, कारण ह्याच्यासाठी हा क्वेश्चन IMP आहे, फक्त ह्या 4 नावांसाठी. तर आपण इथं आलं आहे प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन 1 लाख रुपीज. त्याच्यानंतर आहे प्रॉव्हिडंट फंड लायबिलिटीला, त्याला आपण आतमध्येच लिहूया. तुम्ही बाहेर लिहिलं तरी चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही येणार आहे, पण आपण थोडं आतमध्ये कशासाठी लिहू की प्रॉव्हिडंट फंड पण कोणाला द्यायचं आहे, वर्करांना द्यायचं आहे, आणि इंटरेस्ट पण वर्करांना द्यायचं आहे 2,80,000. 2,80,000 तुम्ही बाहेर लिहिलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही ना. मी फक्त इथं आहे ना प्रॉव्हिडंट फंडला स्टार करून ठेवते, कारण आपण त्याच्यात इंटरेस्टची अमाऊंट म्हणजे ही अमाऊंट जी आहे ते आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. तर त्याच्या खाली आपण एक लाईन स्किप करून ठेवूया. प्रॉव्हिडंट फंड झालं. त्याच्यानंतर कॅश ॲट बँक, ॲसेटला कॅश ॲट बँक, अमाऊंट आहे कॅश ॲट बँक 2 लाख रुपीज आउटरला. त्याच्यानंतर आहे इंटरेस्ट ऑन PF, ॲड इंटरेस्ट ऑन PF म्हणजे प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट. बँकेमध्ये व्याज जमा झालेलं आहे, बँकेनं आपल्याला व्याज दिलं, बट ते फर्मचं नसतं, कंपनीचं नसतं, हे कामगारांचं असतं, म्हणून ते कामगारांना देणं आहे. हे बाहेर काढायचं ॲड करून. पोस्टिंग बघा आपण ॲड करतो आहे. प्रॉव्हिडंट फंड किती येतं आहे 2 1 2 3 0 2 8 आणि 4 12 2 4 1 3,22,000 3,22,000. आपण ही ॲडजस्टमेंट नाही करत आहे, फक्त पोस्टिंग करतो आहे, एकच टाईम पोस्टिंग होतं. त्याच्यानंतर आहे ड्रॉइंग कॅपिटलमधून लेस होणार आहे. आपण काय करू इथं लेस ड्रॉइंग, आणि ह्याचं पण होईल इथं लेस ड्रॉइंग.
तर ड्रॉइंग्स किती आहेत, नेनेचे आहेत 20 आणि कानेचं जे ड्रॉइंग आहे त्याला ना आपण इथं स्टार करायचा होता, कारण कानेच्या ड्रॉइंगमध्ये हे परत त्यानं ड्रॉइंग घेतलेले आहेत, अजून त्यानं गुड्स टेकन केलेलं आहे. मग कानेचं ड्रॉइंग आहे ते आपण इथं थोडंसं आहे ना एक ब्रॅकेट क्रिएट करायचं आहे आणि मग टाकायचं आहे. तर ह्याचं किती आहेत, नेण्याचे 20,000 आपण लेस करायचे आहेत. लेस करून खाली घेऊया. किती येत आहे बघू, 1 2 3 4 8 आणि 2 10चे 0 ह्याच्याला 14,80,000 14,80,000. आता इथं जी नेण्याचं आहे ते आपण आतमध्ये लिहूया. किती आहे 15,000, म्हणजे टोटल ड्रॉइंग आपल्याला कळलं ना किती आहे. त्यानं काय केलं होतं, 15,000 रुपये इयर चालू असताना घेतलेला होता गुड्स टेकन फ्रॉम बिझनेस, आणि परत काय झालेलं आहे कदाचित मार्चमध्ये त्यानं परत 6,000चा गुड्स टेकन केला आहे फॉर पर्सनल यूज. इथं बघा ॲडजस्टमेंटमध्ये दिलं आहे 5 नंबरच्या ॲडजस्टमेंटमध्ये, म्हणजे हे 15 आणि हे 6 ॲड करावे लागतील आणि मग तुमचे टोटल ड्रॉइंग लेस होतील त्याच्या कॅपिटलमधून. म्हणून मी इथं इनरला लिहिलं. तुम्ही 2-3 मेथड्स आहेत ह्याची पोस्टिंगच्या किंवा ॲडजस्टमेंट करण्याच्या, तुम्ही कोणत्याही मेथडनी केलं तरी आन्सर बरोबर यायला पाहिजे. त्याच्यानंतर आहे बॅड डेट्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला 3,350. इनरला, कारण त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे म्हणून. त्याच्यावर 2 स्टार आहेत, म्हणजे आणि हा एक RDDची एकूण 3 स्टार आहेत. हा एक RDD आहे, म्हणजे 3 स्टार आहेत. 6 लाईन तुम्ही स्किप करा. 1 2 3 4 5 6 5 लागणार आहेत, पण एखादी एक्स्ट्रा सोडली तरी चालेल. कधी कधी जागा पुरत नाही, आपण खालच्या लाईनला लिहितो म्हणून. त्याच्यानंतर आपलं पोस्टिंग झालेलं आहे, तरी पण एकदा चेक करते काय राहिलं आहे का. रेंट, स्टॉक, प्रिमायसेस, सॅलरी, डिस्काउंट, मोटर व्हेकल, सेल्स, वेजेस, परचेजेस, ऑफिस एक्सपेन्सेस, बँक ओव्हरड्राफ्ट, रिटर्न्स, कॉन्ट्रीब्युशन, बँक. मला असं वाटतं आहे मी सगळ्याचं पोस्टिंग केलं आहे RDD सोडून. आता पहिली ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक शो होतो इथं ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. क्लोजिंग स्टॉक अमाऊंट आहे 3,60,000. 3,60,000 show on the credit side of trading account and asset side of balance sheet. Closing stock 3,60,000. 3,60,000. त्याच्यानंतर आहे आउटस्टँडिंग वेजेस. वेजेस आहेत आपल्या ट्रेडिंगच्या डेबिटला. इथं ॲड करा. आउटस्टँडिंग नेहमी ॲडच होतं. ॲड आउटस्टँडिंग. ॲड का करतोय, कारण द्यायचे राहिलेत कोणाचे तरी, म्हणजे एकूण खर्च पहिले 10 दिलेत आणि अजून आहे ना त्याला वेजेस द्यायचे 3,000 रुपये. मार्च महिन्यातले 3,000 रुपीज देणं आहे, म्हणजे टोटल एक्सपेन्सेस आपले होणार आहे 13,000. आणि ह्याचा इफेक्ट होतो लायबिलिटी साईडला. इथं लिहिणार आहोत आपण आउटस्टँडिंग वेजेस 3,000. आता त्याच्यानंतर पुढं ॲडजस्टमेंट आहे अँड सॅलरी ₹2,000. ॲडजस्टमेंट पण रीड करत चला. तर सॅलरी आपण आतमध्ये लिहिलेलं आहे, इथं ॲड होणार आहे आउटस्टँडिंग. कधी कधी आपण लिहिताना ॲड लिहितो करताना लेस करतो, म्हणजे होतं ते चुका आपल्या अनावधानानं होतात, तर लक्ष द्यायचं थोडं. ॲड करतोय 52,000. सेकंड इफेक्ट होणार आहे लायबिलिटीला. ₹2,000 सॅलरी द्यायची राहिलेली आहे, देणं आहे म्हणून लायबिलिटीला आलं. डेप्रिशिएशन ऑन मोटार व्हेकल ॲट द रेट ऑफ 5%. इथं लिहायचं लेस 5% डेप्रिसिएशन. %5 काढायचं आहे. आपण ह्याच्यावर काढूया वर्किंग नोटमध्ये. 3,70,000 इंटू 5%. ह्या 2 झिरोला हे 2 झिरो कट झाले, म्हणजे आलं 3,700 इंटू 5. 5 झिरो 0, 5 झिरो 0, 5 7 5 35.
5 3 15, 16, 17, 18. 18,500. 18,500 आपण लेस करतोय, चुकून तुम्ही ॲड कराल 18,500. तर अमाऊंट आहे 3,70,000. लेस करायचे आहेत 18,500. 0 0 0 5 आणि 5 10चे 0 हातच्याला 1 8 आणि 1 9 आणि 1 10चे 0 हातच्याला 1 7मधून 2 गेले 5 राहिले आणि 3 3,51,500. 3,51,500. डेप्रिशिएशनचा सेकंड इफेक्ट होणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. इथं आपण लिहूया डेप्रिसिएशन ऑन, इथं लिहिते टू डेप्रिसिएशन ऑन मोटार व्हेकल. मग 18,500. 18,500. तर डेप्रिशिएशनची ॲडजस्टमेंट झाली. त्याच्यानंतर 4 नंबरची ॲडजस्टमेंट आहे राईट ऑफ बॅड डेट्स 5,000. बॅड डेट्स आहेत, आपण बॅड डेट्समध्ये ॲड करू. ॲड बॅड डेट्स, याला म्हणायचं न्यू. जे ॲडजस्टमेंटमध्ये असतात ते न्यू आणि जे ट्रायल बॅलन्सला असतात ते ओल्ड. न्यू आहेत 5,000 ॲड करूया आपण. ॲड करून खालीच आतमध्येच लिहायचं आहे कारण अजून एक ॲडजस्टमेंट आहे त्याच्यावर. 8,350. आणि सेकंड इफेक्ट होणार आहे डेटर्समधून लेस होणार आहे बॅड डेट्स. याला म्हणायचं आहे न्यू. अमाऊंट आहे 5,000. लेस करून आतमध्येच ठेवा 4,45,000. आणि नंतर आहे RDD. RDD सांगितलेलं आहे 5% ऑन सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्सवरून वर 5% काढायचं. लेस RDD 5% RDD. ह्या अमाऊंटवर काढायचं आहे 4,45,000. 45,000 इंटू 5%. बघा बरं, ह्या 2 झिरोला हे 2 झिरो गेले म्हणजे 4,450 इंटू 5. 5 झिरोचा 0, 5 5 25, कॅरी झाले 2, 5 4 20, प्लस 2 22, 20 प्लस 22, 22,250. 22,250. आता आपल्याला बाहेर काढायचं आहे. इथं मी मायनस करून दाखवते. 4,45,000 मधून 22,250. 0 5 आणि 5 10चे 0 हातच्याला 1 3 7 आणि 3 10चे 0 हातच्याला 1 5तनं 3 गेले 2 राहिले 4तनं 2 गेले 2 राहिले. 4,22,750. 4,22,750. तर ह्याचा RDDचा सेकंड इफेक्ट होणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. इथं पण ॲड होणार आहे, तिकडं लेस इथं ॲड. RDD न्यू. न्यू RDD आहे 22,250. 22,250 आतमध्येच लिहायचं आहे. चला 1 3 आणि 3 6 8 9 10. 30,600 आणि त्याच्यातून लेस करायचं आहे RDD ओल्ड. ओल्ड RDDची अमाऊंट आहे 3,700. 0 0 9 7 16 6 4 3 4 6 4 10. 26,900. तर RDD आपण ओल्ड RDDचं पोस्टिंग केलं म्हणून तो एकदाच लिहिला. न्यू RDD आपण दोनदा लिहिला. त्याच्यानंतरची शेवटची ॲडजस्टमेंट आहे काने विड्रीव गुड्स फॉर 6,000 फॉर हिज पर्सनल यूज. पर्सनल यूजसाठी गुड्स घेतला की ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. तुम्ही इथं म्हणायचं आहे बाय गुड्स टेकन फॉर पर्सनल यूज.
पर्सनल यूज, ब्रॅकेटमध्ये नाव लिहायचं आहे. कुणी घेतला? कानेने घेतला. अमाऊंट आहे 6000 आउटरला. आता हे जे ड्रॉइंग आहे ते कॅपिटलमधून लेस करतं, तर कानेच्या कॅपिटलमध्ये जायचं. चुकून सुद्धा नेहमीच्या कॅपिटलमधून लेस करू नका. तर पहिले कानेने काय केलं होतं? 15,000 गुड्स टेकन केला होता जेव्हा इयर चालू होतं तुमचं तेव्हा. आणि आता काय केलं? इयर एंडिंगला त्यानं परत 6000चा गुड्स घेतला. म्हणजे पहिला 15,000, 15,000, नंतर 6000. म्हणजे टोटल गुड्स त्यानं किती टेकन केला? तर 20, बघा इथं 15,000 प्लस 6000 एवढा गुड्स त्यानं काय केलं आहे? पर्सनल यूजसाठी टेकन केला आहे फ्रॉम बिझनेस. 21,000चा टोटल गुड्स टेकन केला. म्हणजे टोटल ड्रॉइंग त्याचे 21 आहेत म्हणून मी इथं ॲड केलं. तर 21,000 इथून लेस करायचे आहे आणि आपल्याला आतमध्येच लिहायचं आहे. 1 2 3 0 9 1 10 0 ह्याच्याला 1 7 आणि 3 10 0 ह्याच्याला 1 9,79,000. 9,79,000. तर पाहिजे तर इथं परत तुम्ही करू शकता. 10 लाख आहेत. तुम्हाला नीट बघा, 10 लाख. त्याच्यातून आपल्याला 21,000 लेस करायचे आहेत. 1 2 3 0 9 9 1 10 0 ह्याच्याला 1 3 7 आणि 3 10 0 ह्याच्याला 1 9 1 10. म्हणजे बरोबर आहे 9,79,000. आपल्या ॲडजस्टमेंट इथं संपलेल्या आहेत. हिडन ॲडजस्टमेंट पण आपण केलेली आहे. मला वाटतं एक रेंटची होती. आउटस्टँडिंग रेंट इथं लिहिलं आहे का? मला बघू द्या. नाही तर मला वाटतं ह्याचा सेकंड इफेक्ट करायचा राहिला आहे आपला. आउटस्टँडिंग रेंट हे 2000 नाही लिहिले. मला वाटतं बघते, थांबा 1 मिनिट. हां, लिहिले आउटस्टँडिंग रेंट लिहिलेलं आहे. झालं, सगळ्या ॲडजस्टमेंट झाल्या. सगळं पोस्टिंग झालं का चेक करायचं. कधी कधी एखादा आयटम राहतो, एखादी ॲडजस्टमेंट राहते, एखादा सेकंड इफेक्ट करायचा राहतो. म्हणजे प्रत्येकाचंच होतं. तर आपण आता ह्याला क्लोज करूया. क्लोज करताना आपल्याला बघायचं आहे कोणत्या साईडची टोटल जास्त आहे. तर आपण कॅल्सीवर करून बघूया. तुम्हाला कॅल्सी अलाउड नाही आहे, तुम्हाला हातानेच करायचं आहे, हे लक्षात ठेवा. तर टोटल आपण करून घेऊया. 1 मिनिट. टोटल 83,000 8,35,000 8,35,000 प्लस 3,60,000 प्लस 6,000. तर आपल्या क्रेडिटची टोटल आहे, टोटल क्रेडिटचे आहे 12,01,000. 12,01,000 ही क्रेडिटची टोटल आहे ट्रेडिंग अकाउंटच्या. आता आपण डेबिटची बघू किती येते. डेबिटची आपण करूया. 5,35,000 5,35,500 प्लस 63,000 6,37,000 प्लस 13,000 11,85,500. ह्या दोघांचा आपण मायनस करू. मायनस 12,01,000 15,500. 15,500 ही डेबिट साईडची टोटल कमी आहे. म्हणजे हा ग्रॉस प्रॉफिट आहे, त्याला आपण GP म्हणतो, ग्रॉस प्रॉफिट. तर आपला ग्रॉस प्रॉफिट कुठं येतो? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. आपण पहिली टोटल लिहूया. 12,01,000 12,01,000 12,01,000 आणि इथं लिहायचं आहे टू ग्रॉस प्रॉफिट CD. ह्याला स्टार करून ठेवा. ग्रॉस प्रॉफिट आला 15,500. ह्याचं पोस्टिंग जाणार आहे इथं आपण डेबिट साईडला लिहिलं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला लिहिणार आहोत आपण इथं बाय ग्रॉस प्रॉफिट BD 15,500. आता आपण ह्याची टोटल करणार आहोत. थोडं खालीच घेत चला, कारण आपल्याला हे दोघांना प्रॉफिट आला तर दोघांना डिवाईड करायचं आहे, लॉस आला तरी पण दोघांना डिवाईड करायचं आहे. आपण पहिले डेबिटची टोटल करून बघूया
कुठलीही केली तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आपण पहिले डेबिटची करू कारण ही छोटी आहे, किंवा क्रेडिटची करू तरी चालेल. किती येते बघू. 12,000 12,000 प्लस 52,000 प्लस 800 प्लस 20,000 प्लस 1 lakh प्लस 26,900 प्लस 18,500. ही आहे डेबिटची टोटल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटची टोटल. $2 lakh, तर मग खाली घेते थोडं. डेबिटची टोटल आहे 2,30,200. आता आपण क्रेडिटची करूया. $15,500 प्लस 950. क्रेडिटची टोटल छोटी आहे 16,450. आपण हे लॉस येतोय तर मायनस करू दोघांचं. मायनस 2,30,200 केलं तर 2,13,750 हा लॉस आला, कारण क्रेडिट साईड तुमची काय आहे, छोटी आहे. जी साईड छोटी, क्रेडिट साईड छोटी, तर डिफरन्स क्रेडिटला येणार आहे, त्याला म्हणायचं नेट लॉस. नेट लॉस एवढा आला. आणि आपल्याला ह्या क्वेश्चनमध्ये रेशो दिलेला आहे बघा त्यांचा 6:4. 6:4 असा रेशो दिला आहे, 6:4. ह्या दोघांना 2ने डिवाईड होऊ शकतं, म्हणजे ह्याला डिवाईड बाय 2, डिवाईड बाय 2. 2 1 2, 2 3 6 आणि 2 1 2, 2 2 4. हे दोघं पण 2च्या टेबलमध्ये होते, म्हणजे रेशो आला 3:2. तर जी अमाऊंट आलेली आहे 2 लाख, नेट प्रॉफिट आला आहे 2,13,750 इंटू आपल्याला काय करायचं आहे, जो लॉस आलेला आहे, नेट प्रॉफिट नाही आला तर लॉस आलेला आहे 2,13,750. ह्या रेशोमध्ये आपल्याला डिवाईड करायचं आहे, म्हणजे 3 डिवाईड बाय 3 आणि 2 5, 3 + 2 5. 5ने ह्याला डिवाईड करायचं आहे. बघा बरं इथं किती येतं आहे. 5 1 5, 5 4 20, 5 चौक 20, 1 राहिला. 5 2 10, 3 राहिले. 5 7 5 7 35, 5 7 35, 2 राहिले. 5 5 25 आणि हा एक 0. तर तुम्ही कॅल्सीवर करू शकता, वेगळं पण करू शकता. 42,750 इंटू 3 इंटू 3. 3 0 0, 5 3 15, 7 3 21 प्लस 1 22, 3 2 6. एक मिनिट. 5 3 0 0, 5 3 15, 7 3 21 आणि 22, कॅरी झाले 2. 3 2 6 प्लस 2 8 आणि 4 3 एकाला येईल 1,28,250. एकाचा लॉस आहे हा 1,28,250. आता दुसऱ्याचा काढू आपण. दुसऱ्याचा काय करायचं आहे, हा जो तुम्ही आन्सर काढलेला आहे 42,750 इंटू 2 करायचा आहे, कारण त्यांचा रेशो 3:2 आहे. तर आपण पहिलं 5ने डिवाईड केलं, इंटू 3 केलं. आता इंटू 2 करायचं आहे, इंटू 2. 2 0 0, 5 2 10, 7 2 14 आणि 1 15, कॅरी झाला परत 1 2 2 4 प्लस 1 5 आणि 4 2 8, 85,500. तर एकाचा लॉस आहे 1,28,250 आणि दुसऱ्याचा आहे 85,500. तर लॉस आलेला आहे ह्या क्वेश्चनमध्ये. तर टोटल आहे 2,30,200. टोटल आपली डेबिट साईडची टोटल जास्त होती, तीच टोटल आपण इथं लिहिली 2,30,200. डिफरन्स किती आला त्याला नाव द्यायचं आहे नेट लॉस. नेट लॉस CD आणि ह्याला स्टार करायचं आहे. त्याच्यामध्ये लिहायचं आहे पहिलं कोण आहे, मला वाटतं नेने आहे, नेने आणि नंतर आहे काने. दोघांची टोटल बाहेर येईल. किती टोटल लॉस आहे 2,13,750.
2,13,750 हा टोटल नेट लॉस आहे. एकाचा आहे 42,700 सॉरी 1,28,250 1,28,250. दुसऱ्याचा आहे 85,500 आणि ह्या दोघांचे टोटल आहे 2,13,750. हा झाला नेट लॉस. नेट लॉस काय करायचं आहे, कॅपिटलमधून लेस होणार आहे. तर इथं आपण लिहिणार आहोत लेस नेट लॉस. त्याचा आहे 1,28,250 1,28,250 लेस करून बाहेर काढायचं आहे. 750 8 आणि 1 9 9 1 10ची 0 4ला 1 6 आणि 14तनं 1 गेला 4तनं 1 गेला 3 एक मिनिट आपण इथं करूया. तिथं खिचडी होती. 14,80,000 मायनस 2,28,250 आपण करूया इथं 8 1 9 1 10ची 0 4ला 1 4तनं 3 8तनं 3 गेले 5 राहिले. इथं 5 येत आहे. 8तनं 3 गेले 5 राहिले. 6तनं 4तनं 2 गेले 2 राहिले आणि 1 लाख 12 लाख 12 का 13 येत आहे बघा बरं. सॉरी इथं 1 लाख 1 आहे. 2 4तनं 1 गेला. इथं 3 राहिले. 13,51,750 पाहिजे तर मी इथं वर लिहिते किंवा इथं लिहिते 13,51,750. हा त्याचा आला नेट. हे त्याचं आलं कॅपिटल. ह्याचा आपण लॉस लेस करू. लेस नेट लॉस आपण इथंच घेऊया कारण तिथं थोडी खिचडी होते. 9,79,000 त्याचा नेट लॉस आहे 85,500. इथं लिहिते 85,500 आणि नेट लॉस आहे. आपल्याला मायनस करायचं आहे. 0 0 5 आणि 5 10ची 0 4ला 1 5 आणि 1 6 9तनं 6 गेले 3 राहिले. 9 8 17ची 7 4ला 1 8,93,500. आता आपल्याला बॅलन्स शीटची टोटल करायची आहे. आपण टोटल करूया किती येते बघू. दोन्ही साईडची टोटल इक्वल यायला पाहिजे नाहीतर आपला आन्सर रॉंग येईल. तर आपण इथं करून बघूया किती येते. 4,22,750 प्लस 8,50,000 प्लस 3,51,500 प्लस 8 lakh प्लस 40,000 प्लस 2 lakh प्लस 3,60,000 टोटल येते 30,24,250. 30 lakh आहे. 30,24,250. आता इकडं बघू त्यांचं कॅपिटल 13,51,750 प्लस 8,93,500 प्लस 3 lakh प्लस 2,000 प्लस 1,50,000 1,50,000 प्लस 3,22,000 प्लस 3,000 प्लस 2,000 टोटल बरोबर आलेले आहे 30,24,250. तर आता माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला जी रिक्वायरमेंट असेल तुमची ती मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.